तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंपावर मोठी गर्दी पाहायला मिळते। अमरावती आणि रत्नागिरीत सुद्धा पेट्रोल पंपावर गर्दी झालेली आहे। तर मध्य पूर्वेत युद्धाचा भडका, पाठोपाठ इंधन महाग होण्याच्या ज्या काही बातम्या किंवा चर्चा समोर येत आहेत, या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी पेट्रोल पंपावर ही अशी गर्दी। रत्नागिरी, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य। आखाती देशामध्ये युद्धाचा भडका उडालेला आहे आणि या युद्धाचा परिणाम थेट इंधनावरती होऊ शकतो। मात्र असं असलं तरी पण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या इंधनाचे दर जे आहेत ते सध्या स्थिर असलेले पाहायला मिळत आहेत। कदाचित हे युद्ध लांबलं तर या ठिकाणी इंधनाचे दर वाढू शकतात आणि त्याचमुळे इंधनाचा सध्या तरी तुटवडा नसला तरी पण पेट्रोल पंपावरती या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। मोठ्या संख्येनं जे वाहन चालक आहेत ते पेट्रोल भरण्यासाठी या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी फार मोठ्या लाईन्स नसल्या तरी पण अनेक वाहन चालक जे आहेत ते पेट्रोलचा दर वाढू शकतात या भीतीनं सध्या पेट्रोल पंपावरती येताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समीत गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। तर परभणीत पेट्रोल बंद होणार अशी अफवा पसरल्यानं पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी झाली। परभणीत अफवा निर्माण झाली, अफवा पसरली। वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली। पेट्रोल मिळणार नाही अशी अफवा पसरल्यानंच परभणीत ही गर्दी झाल्याचं आपण पाहतोय। पेट्रोल पंपावर आखाती देशात युद्ध सुरू असल्यानं आता पेट्रोल मिळणार नाही अशी अफवा पसरली। त्यामुळेच आपल्या वाहनाची इंधन टाकी पूर्ण भरून घेण्यासाठीच त्या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचं पेट्रोल पंपावर आपण पाहतोय। नांदेडमध्ये सुद्धा पेट्रोल पंपावर गर्दी झालेली आहे। तर अशा प्रकारे पेट्रोलचा पुरवठा बंद होणार नाहीये अशी माहिती जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिली आहे।